पाकिस्तानला धडा शिकवण्याकरता भारतानं आता कंबर कसलेली आहे। पुन्हा एकदा दिल्लीतील बैठकांमध्ये वेग वाढलेला आहे। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली। तब्बल 40 मिनिटं या दोघांमध्ये संवाद झाला। या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असं वरिष्ठ सूत्रांकडून कळतं आहे। आपण थेट जाऊया नवी दिल्लीत, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आहेत, त्यांच्याशी बोलूया। प्रशांत, काय अपडेट मिळतंय? असं कळतंय की 40 मिनिटांमध्ये राजनाथ सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा झाली पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर। बरोबर, सुवर्ण अत्यंत महत्त्वाची बैठक 7 लोककल्याण मार्ग जे पंतप्रधानांचं निवासस्थान आहे तिथे झाली। या बैठकीमध्ये जर बघितलं आपण तर या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांशिवाय त्यांचे पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, त्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे प्रमुखपणे उपस्थित होते। खास करून पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने संरक्षण क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने पुढे जायचं या संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। सोबतच अत्यंत महत्त्वाचं हे आहे की या संदर्भात कालही बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या वतीने संपूर्ण अहवाल घेण्यात आला होता। तो अहवाल देखील पंतप्रधानांच्या या बैठकीत मांडण्यात आला। जवळपास 40 मिनिटाच्या बैठकीमध्ये जे विविध धोरणात्मक निर्णय घ्यायचे आहेत त्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। होऊ शकतं थोड्याच वेळात या संदर्भातली माहिती पुढे येईल, पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की साधारणतः 40 मिनिटं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। स्वर्णा, नक्की धन्यवाद, ही सविस्तर माहिती दिलीत आपण त्याबद्दल।